नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब स्मृतिचित्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. जवळपास 60 वर्षापूर्वी आकाशवाणीवर पहिल्यांदा ऐकवलं गेलेलं हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. मंगेश पाडगावकरांचे हळूवार शब्द, खळे काकांनी दिलेली तितकीच नाजूक चाल आणि ते सूर, ती चाल आपल्यापर्यंत तितक्याच हळूवारपणे नजाकतीने पोचवणारे अरुण दाते यांचे स्वर्गीय सूर, मराठी भावगीतांना वेगळंच परिमाण देणारे अरुण दाते. शुक्र तारा मंदवारा चांदणे पाण्यातून, शुक्र तारा मंदवारा चांदणे पाण्यातून, चंद्र आहे स्वप्न वाहे धुंदया गाण्यातून, आज तू डोळ्यात माझ्या, आज तू डोळ्यात माझ्या, मिसळूनी डोळे पहा तू अशी जवळी. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपल्याबरोबर आज आहेत त्यांचे चिरंजीव अतुल अरुण दाते. चला तर मग त्यांचं स्वागत करूया आणि आजच्या भागाला सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब स्मृतिचित्र. थँक्यू सो मच. सो सगळ्यात आधी तुमचं स्वागत करणार आहोत काही गिफ्ट्सनी आणि त्यानंतर गप्पांना सुरुवात करूया. अतुल दादा, आपण नेहमी एखादं चांगलं कार्य चालू करतो ते आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादाने, गुरूंच्या आशीर्वादाने. तेच सांगणारं हे एक पुस्तक, आपली एक दिल के करीब मैत्रीण आहे शैलजा मोरे, त्यांनी तुमच्यासाठी हे भेट म्हणून पाठवलंय. अरे वा वा वा. थँक्यू. वेलकम. थँक्यू सो मच. दादा, आणखीन एक दिल के करीब मैत्रीण आहे कल्याणी मोडक, आणि क्रिएटिव्ह माइंड्स हा त्यांचा ब्रँड आहे. वा. त्या दगडातून असे छोटे छोटे आर्टिफॅक्ट्स बनवतात. तुमच्यासाठी तुळशी वृंदावन पाठवलंय. फारच सुंदर आहे. छान आहे ना. थँक्यू सो मच. हे जे पाथरवट असतात ना, त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी त्या बनवून घेतात. बर. म्हणून बहुधा त्यांच्या कंपनीचं नाव क्रिएटिव्ह माइंड्स. करेक्ट. आणि दगडात अख्खी भातुकली सुद्धा बनवतात त्या. काय सांगता. बरं दादा, आपण जिथे बसलोय ते आहे चौरंग रेस्टॉरंट, दादर वेस्टला आहे, आणि टिपिकल सगळे मराठमोळे पदार्थ इथे मिळतात. महाराष्ट्रीयन थाळी सुद्धा मिळते, आणि विनय आणि मधुरा अशा दोन यंग पार्टनर्सनी हे चालू केलेलं आहे. फारच जागाच इतकी सुंदर आहे आणि छान आहे, प्रसन्न आहे, आणि प्रसन्न आहे खूप, आणि अगदी मराठमोळी. आणि दाते लोक गाणं आणि खाणं फक्त जन्मावर एवढंच केलेलं आहे. येस. सो दादा, मगाशी तुम्ही मला सांगितलं होतं की मटार पॅटीस तुम्हाला खूप आवडतात आणि चौरंगची ही स्पेशालिटी आहे. प्लीज टेस्ट करून बघा ना. शुअर. तुम्ही पण घ्या. येस येस. आणि सांगा कसं आहे ते. हा हा, क्या बात आहे. मस्त आहे ना. आम्ही कधीच गाणं जर नाही आवडलं, खाणं जर नाही आवडलं तर चुकीची तारीफ करत नाही. अच्छा. तोंडातून वा निघाले म्हणजे कमालच असली पाहिजे. वा वा, मस्त. बरं, सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारायचं आहे की शुक्रताराची कथा तर सगळ्यांना माहितीच आहे, पण एखादी वेगळी आठवण काहीतरी सांगू शकाल का? एक तर मुळात तू मगाशी बोलता बोलता म्हणालीस की 60 वर्षापेक्षा जास्ती झालेलं गाणं. या गाण्याला या सप्टेंबरमध्ये 62 वर्ष पूर्ण होत, 63 वर्ष पूर्ण होत. बर बर.
रेडिओचं रेकॉर्डिंग झालं 1962मध्ये. हं. ते त्याला आता 63 वर्ष होतील हं. या सप्टेंबरमध्ये. वा वा. आणि रेडिओचं झाल्यानंतर लगेच 6-8 महिन्यामध्ये ते HMVसाठी रेकॉर्ड झालं. बर. त्यामुळे बऱ्याच लोकांना हे माहिती आहे की ते 63चं गाणं आहे, हं. पण ओरिजिनली ते 62चं गाणं आहे. अच्छा 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 अच्छा. जेव्हा भावसरगम नावाचा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओला सुरू झाला हां. त्याच वर्षी हे गाणं झालं होतं. अच्छा अच्छा. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे भावगीतांच्या इतिहासात 2 गायिका आणि 1 गायक असं पहिल्यांदाच झालं असेल, त्याबद्दल काय सांगाल? काही 2 आठवण गायिका आहे? म्हणजे ओरिजिनल गायिका सुधा मल्होत्रा हां हां आणि जवळजवळ 25 वर्षानंतर ते अनुराधा पौडवालांनी पण गायलं हां हां. आणि ते रेकॉर्डवर आलं. आणि त्याच्यानंतर बाबा आणि अनुराधा पौडवाल अनेक कार्यक्रम त्यांनी केले. हं. पण सगळ्यात गंमत ही आहे की जरी रेकॉर्डवर या दोन्ही गायकांनी गायलं असेल हं. तरी बाबांबरोबर हं. त्यांच्या 2,500 कार्यक्रमामध्ये हं. जवळजवळ 1,200 गायकांनी हे गाणं गायलं बाबांबरोबर. बर. आणि बाबा गमतीने म्हणायचे हं. की मला भाग्य लाभलंय की 1,200 गायिकांना तू अशी जवळी राहा हे म्हणण्याचं भाग्य लाभलंय. बरं, तुमच्या घरच्यांची ओळख करून द्याल का? घरी माझी बायको आहे, हं. मुलगा आहे हं. आणि त्याची नावं काय? मंजू आणि आकाश. अच्छा. आणि आम्ही मुख्य म्हणजे दात्यांची परंपरा एक वेगळ्या अर्थाने चालवतोय सगळेच जण मिळून. हं. मला बाबा गेल्यानंतर जाणवलं की बाबांचा शुक्रतारा जिवंत राहायला पाहिजे. हं. हं. कारण मराठी भावसंगीतामध्ये असे फार कमी कलाकार होते त्या काळात सुद्धा आणि आज तर जवळजवळ नाही आहे. हं. आणि मग त्यांची ती कला, त्यांची ती गाणी हं. ही लोकांना इतकी आवडणारी असतात. हं. हं. म्हणजे खूप कमी लोकांना हे माहिती आहे की बाबांनी जवळजवळ 52-53 वर्ष त्यांचं करिअर केलं, हं. पण फक्त 80 मराठी गाणी म्हटली. अच्छा. आणि कारण कविता नाही आवडली तर गायचं नाही असं ठरवलं होतं. त्यामुळे नो कॉम्प्रोमाइज कधीच. हं. 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 बाबांची नोकरी होती ऑफकोर्स, त्यामुळे त्यांना हं. पैशासाठी कधी तडजोड नाही करावी लागली, हं. जी की अनेक कलाकारांना करावी लागते. हं. हं. पण म्हणून ते मनासारखं काम करू म्हणून ते शकले. मनासारखं, म्हणून कविता नाही आवडली, गाणं नाही आवडलं, चाल नाही आवडली तर नाही गायचं हं. असं ठरवलं. पण त्यांच्या आयुष्यातलं पहिलंच गाणं मंगेश पाडगावकरांनी लिहिलं होतं. हं. हं. आणि त्यांच्या प्रवासामध्ये हं. सगळ्यात जास्ती काम त्यांनी पाडगावकर साहेबांबरोबरच केलं. बरोबर. श्रीनिवास खळे, यशवंत देव, हृदयनाथ मंगेशकर असे संगीतकार लाभले त्यांना. हं. हं. लेख काय करतो? लेख आता तो जिओ म्हणजे स्टार स्पोर्ट्समध्ये तो काम करतो अच्छा. आणि बरंच काही क्रिकेटशी संबंधित हल्ली करतो. बर बर. पण गाण्याची आवड आहे? गाण्याची आवड सगळ्यांनाच आम्हाला होती, हां. पण त्यालाही होती, पण त्याचा सगळा कल स्पोर्ट्सकडे होता. हं. हं. त्यामुळे त्यांनी स्पोर्ट्स मॅनेजमेंट केलं हं. आणि तसाच तो आता त्या वाटेनेच चाललाय पुढे. अच्छा. मलाही लहानपणी खूप आवड होती, हं. पण देवाने एक कृपा केली हं. की दाते असल्यामुळे कान तयार केला अच्छा. आणि आपण नाही गायला पाहिजे हे पटलं. वयाच्या 10व्या वर्षी कळलं हं. की आपण नाही गायलो तर वडिलांचं नाव जास्ती टिकेल, हं. म्हणून मी नाही गायलो कधी. दादा, तुमच्या कुटुंबासाठी हे गिफ्ट आहे. निसर्ग हर्ब्स ब्रँडचं नाव आहे आणि हा साताराचा ब्रँड आहे, डॉक्टर आरती सोमण यांचा. त्या स्वतः एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आणि हे सगळे हर्बल प्रॉडक्ट्स आहेत. क्या बात आहे. हर्बल टूथपेस्ट आहे, नीम त्रिफळा टूथपेस्ट. बॉडी ऑइल आहे हो हो. आणि तुम्ही सगळेजण वापरू शकाल अशी ही प्रॉडक्ट्स आहेत. हां. ओके. सोप आहे, स्क्रब्स आहेत, फेस स्क्रब, बॉडी स्क्रब. अरे बाप रे. चला, दिवाळी पण लवकरच येणार आहे हो, जवळ. उठणं आहे. आणि बॅकोझेन नावाच्या गोळ्या आहेत बरं. आणि त्या फॉर म्हणजे रोजच्यासाठी आहेत, फॉर अ हेल्दी लाईफस्टाईल. आणि त्यांनी, मी स्वतः वापरते, त्यांनी खूप असं शांत वाटतं, छान वाटतं, कंपोज्ड वाटतं. आपण या लाईन मध्ये असल्यामुळे बहुधा रोजच घ्यावी लागेल. मी घेते रोज. कमाल. क्या बात आहे. दादा, आता नवा शुक्रतारा, त्याबद्दल काय सांगाल? बाबा जेव्हा खूप आजारी होते तेव्हा मला असं जाणवलं आणि माझ्या अनेक मित्रांनी असं सांगितलं
की यार हा इतका मोठा ब्रँड आहे, हा बंद नको होऊ देऊ. हम्म, हम्म, पण मग बंद नको होऊ देऊ, मग बाबा गात नाही, मग काय करायचं, कसं करायचं. हम्म, पण मग मी बाबांना एकदा बोलून दाखवलं. म्हटलं बाबा माझी इच्छा आहे की हा ब्रँड पुढे न्यावा. तर त्यांनी माझ्याकडे बघितलं की आपला मुलगा तर गात नाही. ते म्हणे अरे हो पण गाणार कोण. हम्म, असं म्हटल्यावर मी काही दिवसात मंदार आपटे नावाच्या एका अप्रतिम गायकाला त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि त्यांना त्याचं गाणं ऐकवलं. त्यांना ते इतकं आवडलं. बाबांना खरं शेवटी अल्झायमर झालं होता. अच्छा. पण तरी तुला सांगतो की मंदार जेव्हाही घरी यायचा आणि तो दिसायचा तर त्याला बघून बाबा म्हणायचे हा आपला नवा शुक्र तारा. अरे वा. ते त्यांच्या लक्षात होतं. अच्छा, त्याचा चेहरा आणि हाच आपला आता नवा शुक्र तारा अच्छा, हे अच्छा. त्यांच्या लक्षात होतं. त्यामुळे मी ठरवलं की मी मंदारला घेऊन हे कार्यक्रम करणार. आणि कोविड काळ जर सोडला 2 वर्षाचा तर आम्ही जवळजवळ 5 वर्षामध्ये 102 प्रयोग आतापर्यंत केले बर नवा शुक्र तारा. बर. वा वा. आणि खूप लोकांना आवडतं कारण बाबांची गाणी तशी आहेत आणि मंदार ज्या पद्धतीने प्रेझेंट करतो. एक तर तो बाबांची नक्कल करायला जात नाही. हम्म, 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 माझ्या मते ते सगळ्यात भ्रष्ट गोष्ट असते कोणाची नक्कल करणं. हम्म. तो अप्रतिम प्रेझेंट करतो आणि अनेक गायिका म्हणजे बाबांबरोबर 125 गायिका गायल्या असतील तर आमच्याबरोबर आत्तापर्यंत जवळजवळ 18 गायिका गायले अच्छा. 102 कार्यक्रम. वा, क्या बात आहे. आणि आता कुठे आहेत त्याचे प्रयोग? आता सप्टेंबरमध्ये NCPL आहे. अच्छा. त्याच्यानंतर अनेक प्रयोग म्हणजे मुंबई आम्ही इंडियाच्या बाहेर पण केले हम्म, हम्म, आणि होत असतात महाराष्ट्रभर, हम्म, हम्म, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थानला सुद्धा गेलाय आम्ही. हम्म, हम्म, हम्म. नोएडाला गेलाय. अच्छा 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 अच्छा. फार म्हणजे बाबांच्या गाण्याची जादू तशी आहे हम्म, की जिथे इथे मराठी माणूस आहे तिकडे अरुण दाते हे नाव हम्म, माहिती आहे लोकांना. हम्म. अविरत ओठी यावे नाम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. नमस्कार. आम्ही सादर करीत आहोत माणिक निर्मित अरुण दाते यांच्या सुमधुर गाण्यांची स्वरगंगा नवा शुक्र तारा. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, गत जन्मीची खूण सापडे ओळखले कामला. या स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. तुम्ही बाबांबरोबर अनेक दौरे केले असतील ना? हो हो. परदेशातले सुद्धा केले हो, हो. असतील. त्याच्या काही आठवणी सांगू शकाल? आणि पहिला परदेश दौरा कोणता होता त्यांचा? बाबांचा पहिला परदेश दौरा माझ्या मते बहुधा अमेरिका होता अच्छा. 1971 मध्ये. तुम्ही जायचात नाही त्यांच्या? नाही तेव्हा तुम्ही फारच लहान होतो. अच्छा. पण त्यांनी अमेरिकेचा एक दौरा त्यांनी असा केला हम्म. की वपू काळे हार्मोनियमवर, अच्छा. माझे काका रवी दाते तबल्यावर हा. आणि बाबा गात होते. हम्म. असे त्यांनी अमेरिका, युरोप आणि UK हम्म. असे मिळून जवळजवळ 3 महिन्यामध्ये 32 प्रयोग केले बर बर. आणि खूप सक्सेसफुल झाला तो. हम्म. त्याच्यातली एक खूप वेगळी आठवण आहे. UKला म्हणजे लंडनला जेव्हा कार्यक्रम होता, आपले इंडियन हाय कमिशनर होते तेव्हा नानासाहेब गोरे, हा. त्यांच्या घरी तो कार्यक्रम होता आणि कमिशनरचं घर असल्यामुळे बरंच मोठं घर होतं. हम्म. खूप लोक जवळजवळ 150-200 लोक आले होते. हम्म. हम्म. आणि तिथे बाबांनी असं सांगितलेली आठवण आहे की 2 BBC नेटवर्कचे लोक आले होते. बर. तर बाबा म्हणे यांना खरं काय कळणार आहे. हा, हा. पण ते सुद्धा त्या लोकांबरोबर एन्जॉय करत होते. अच्छा. त्यांना आश्चर्य वाटत होतं की एक माणूस गातोय, एक माणूस तबला वाजवतोय आणि एक माणूस हार्मोनियम, आणि तरी 200 लोक आनंद घेत आहेत, वाह करतायत. तो कार्यक्रम झाल्यानंतर ते बाबांकडे गेले आणि म्हणाले की तुम्ही आता इथे आलात तर आमची फार इच्छा आहे की तुम्ही आमच्या BBC नेटवर्कवर यावं आणि 1-2 गाणी तरी आमच्यासाठी करा. आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो की BBCच्या इतिहासामध्ये आजपर्यंत
जो काही 100 वर्षापेक्षा जास्त इतिहास असेल त्यांचा, 2च मराठी भावगीतं रेकॉर्ड झाली त्यांच्याकडे, अच्छा. ती दोन्ही बाबांची. अच्छा, वा. आणि ती गाणी होती भातुकलीच्या खेळामधली आणि या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करा. वा, वा, वा. 1963 पासून जवळजवळ 50-52 वर्ष माझे वडील अरुण दाते यांनी शुक्रतारा तळपता ठेवला. 2750 कार्यक्रम आणि इतका मोठा स्पॅन, जवळजवळ 115 गायिका या स्पॅनमध्ये, आणि अनेक कवी, अनेक निवेदक, अनेक सहगायिका, अनेक वादक यांना घेऊन त्यांनी हा कार्यक्रम जिवंत ठेवला. आता आम्ही वेगळ्या रूपामध्ये पण त्यांचीच गाणी घेऊन येत आहोत. मंदार आपटे आणि पल्लवी पारगावकर बरोबर. असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे. असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर. तुमच्या बाबांचा जन्म झाला म्हणजे गाण्याचं अतिशय वेड असलेल्या अशा एका कुटुंबात. त्यांचं आधीचं नाव अरविंद दाते आणि खरं नाव त्यांचं अरविंद दाते, पण ते एका गाण्याने त्यांचं नाव, त्यांचं करिअर सगळंच पालटलं. तो किस्सा काय आहे? शुक्रतारा गाणं जेव्हा रेकॉर्ड झालं रेडिओसाठी, तर तेव्हा जेव्हा आता गाणं लागणार आपलं म्हणून बाबा आणि सगळे बाबांचे वडील, माझी आजी वगैरे सगळे ऐकायला बसले की अरे आपल्या मुलाचं पहिलं गाणं मराठी गाणं लागणार आहे. ऐकायला बसले आणि रेडिओ अनाऊन्सरने अनाऊन्स केलं की आता तुम्ही सुधा मल्होत्रा आणि अरुण दाते यांच्याकडून हे गाणं ऐकाल. तर बाबांना आश्चर्य वाटलं की कारण त्यांचं नाव अरुण दाते कधीच नव्हतं त्याच्या आधी, त्यांचं नाव अरविंद रामचंद्र दाते होतं. तर त्यांना असं वाटलं की बहुधा माझा आवाज आवडला नाही म्हणून कोणीतरी अरुण दाते त्यांनी घेतलाय दुसरा. पण गाणं सुरू झाल्यावर त्यांना अरे माझाच आवाज आहे. मग गाणं झाल्यानंतर ते लगेच यशवंत देवांकडे धावले, कारण ते जवळच राहायचे दादर, तेव्हा दाते लोक दादरला राहतात. तर त्यांच्याकडे धावले आणि म्हणाले की देवसाहेब तुम्ही असं काय केलं, माझं नाव का बदललं? म्हणजे माझं नाव अरविंद रामचंद्र दाते, माझं नाव अरुण दाते नाहीच आहे. तर त्यांनी कपाळावर हात मारला देवसाहेबांनी. ते म्हणे यार प्रॉब्लेम काय आहे की रेडिओवर या कार्यक्रमामध्ये नाव गजाननराव वाटवे, ज्योत्स्ना भोळे, माणिक वर्मा अशी नावं लागतात आणि तुझं नाव A.R. दाते होतं. A.R. दाते चालणारच नव्हतं. तर त्यांनी मला विचारलं की अहो हे A.R. दाते आपण काय करायचं? ते म्हणे मी त्याच्या घरी जेव्हाही जातो तेव्हा त्याचे वडील त्याला अरू म्हणतात, अरुण असलं पाहिजे, तुम्ही लिहून टाका. अच्छा, असं म्हणून देवांनी खऱ्या अर्थाने बारसं केलं बाबांचं. अच्छा अच्छा अच्छा. आणि आजोबांबद्दल काय सांगाल? आजोबा, मी फार लहान होतो आजोबा असताना, आणि मी असं ऐकलंय की त्यांना गाण्याची आवड नव्हती, तर गाण्याचं वेड होतं. आणि गाण्याचं आवड किंवा कुठल्याही कलेची आवड असणं वेगळं असतं आणि कुठल्याही कलेचं वेड असणं वेगळं असतं. तर त्यांच्यामुळे अनेक कलाकार आज आपल्याला म्हणजे कुमार गंधर्व, बेगम अख्तर हे महाराष्ट्राला माहिती झाले, हे माझ्या आजोबांमुळे माहिती झाले. आणि त्यांनी वेड्यासारखं प्रेम केलं दोघांच्या गाण्यावर, वेड्यासारखं. आणि कुठलेही गाणं किती तन्मयतेने ऐकलं पाहिजे. मी P.L. देशपांडेंचं एक वाक्य आहे एका पुस्तकामध्ये की रामूभाई या दात्यांनी गाणं कसं ऐकावं
हे संपूर्ण महाराष्ट्राला शिकवलं. कान तयार केले, रसिक तयार केले त्यांनी. कारण शेवटी कलाकार किती मोठा असला तरी चांगला ऐकणारा रसिक नसेल तर काय करणार. खरं खरं. त्यांचं नाव त्याच्यामुळे झालं. ते हायकोर्ट लेबर कोर्ट जज होते, पण इतकं भयंकर वेळ होतं गाण्याचं. आणि देवानी, मी असं नेहमी मानतो की देवानी काय कृपा करावी तर त्यांच्याच पोटी असा मुलगा जन्माला घातला ज्यांनी पूर्ण महाराष्ट्राला आणि जगाला आनंद दिला. तुम्ही गाणं शिकलात? मी गाणं शिकलोय, पण फार वेळच सोडलं. मी जसं म्हटलं की आपल्याला खूप लोकांना आजही कळत नाही, पण मला 10व्या वर्षी कळलं की आपण नाही गायलं तर बरं होईल. बरं, बाबांचं तुम्हाला आवडलेलं किंवा तुमच्या असं दिल के करीब असलेलं गाणं कोणतं, आणि त्याची काही आठवण असेल तर तीही सांगा. दिल के करीब म्हणाल तर जे सगळ्या जगाला आवडतं बहुधा, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करा, अत्यंत आवडणारं गाणं आहे. कारण मला असं वाटतं की ते फक्त एक गाणं नाही आहे, तर ते आयुष्य कसं जगावं याचं एक तत्त्वज्ञान आहे. एका ओळीमध्ये पाडगावकरांनी आयुष्याचं तत्त्वज्ञान नेऊन ठेवलंय. बहुधा सगळ्या गाण्यांना मुखडा असतो, 2 ओळी असतात. या गाण्याला तुम्ही बघा, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, बस इथे तो मुखडा संपतो. तर किती मोठं तत्त्वज्ञान आहे. आणि बाबांनी तसंच जगले. बाबा आयुष्यभर गाण्यावर पण तसंच प्रेम केलं, लोकांवर पण तसंच प्रेम केलं. आणि बहुधा मला असं वाटतं की आपल्याकडे किती पैसा आहे याच्यापेक्षा आपल्याकडे किती मित्र आहेत याचं नेहमी बाबांनी भान ठेवलं, आणि तेच आमच्यामध्ये झिरपत गेलं. त्या एका गाण्याने इतकं दिलंय बाबांना, आम्हाला सगळ्यांनाच. आणि त्यांना कुठलं आवडायचं गाणं त्यांचं? त्यांना प्रत्यक्षात खऱ्या अर्थाने हेच आवडायचं. म्हणजे त्यांना कोणी विचारलं की तुमची आवडती 2 गाणी सांगा, तर पहिलं गाणं ते नेहमी या जन्मावरच सांगायचे. शुक्रचाराही त्यांना भयंकर आवडायचं, प्रश्नच नाही. कारण आयुष्यातलं पहिलं गाणं आणि पॉप्युलर होणं, पहिलं गाणं ही फार मोठी गोष्ट असते. सगळं अस्तित्व त्यांचं शुक्रचारामुळेच होतं. एखादं असं गाणं जे गायला खूप अवघड होतं? आता ते त्यांना कसं जाणवलं असेल मला माहित नाही, पण कधी अशी चर्चा झाली होती घरात? एक गाणं ग्रेसचं त्यांनी गायलं होतं, पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने. ते मला असं जाणवलं रेकॉर्डिंगच्या वेळेस, मी बघितलं की ते देवसाहेबांना सांगत होते की देवसाहेब आधीच ग्रेसचे शब्द, ते गाणं कठीण, आणि तुम्ही आणखी अशी चाल करून ठेवली आहे की ती मला फार, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, की कठीण पडतंय गायला. पण ऑफकोर्स ते गाणं जेव्हा रेकॉर्ड झालं तेव्हा अप्रतिम झालं, आणि ते खूप पॉप्युलर पण झालं. अच्छा, वा. बाबांनी कधी सिनेमासाठी पार्श्वगायन केलं नाही का? 1-2 वेळा केलं. एकदा खळे साहेबांच्या सांगण्यावरून, आणि एकदा असंच कुठल्या मित्राच्या ओळखीच्या सांगण्यावरून. पण त्यांना स्वतःला शब्दांवर खूप प्रेम होतं, त्यामुळे फिल्म म्युझिकमध्ये तुम्हाला नेहमीच शब्द चांगले मिळतील असं नव्हतं. त्या काळात होतं खरं, पण तरी त्यांनी भावसंगीतावरच प्रेम केलं, कारण त्यांना तो प्रकार आवडत गेला माझ्यामध्ये फार. आणि एखादी कविता आपल्याकडे छान येते, एखादा संगीतकार, देवसाहेब, खळेसाहेब, हृदयनाथ काकांसारखे संगीतकार आपल्याला छान चाल करून देत आहेत. हे ट्युनिंग त्यांचं जे काय जमलं होतं. आणि लकीली बाबा इंजिनियर होते, बाबा नोकरी करायचे, त्यामुळे त्यांना कधीही कॉम्प्रोमाइज नाही करावं लागलं. अनेक कलाकारांना जे करावं लागतं की अरे मी ही गाणं नाही गायलो तर माझं कसं होणार, तसं त्यांचं कधीच नव्हतं. आणि म्हणून खूप कमी लोकांनाही माहिती आहे की अरुण दाते या कलाकाराने त्याच्या आयुष्यामध्ये फक्त 80-82 मराठी गाणी गायली, बस. पण तरी 55 वर्ष राज्य केलं मराठी भावसंगीतावर. या कार्यक्रमामध्ये अनेक पद्धतीची दातेसाहेबांनी गायलेली गाणी आहेत. मुळात रोमॅन्टिक गायक म्हणून त्यांचं नाव प्रसिद्ध झालं, की मराठी भावसंगीतामध्ये खऱ्या अर्थाने रोमॅन्स कोणी आणला तर तो अरुण दाते यांनी. अशी रोमॅन्टिक गाणी आपण आता ऐकणार आहोत. ही पौर्णिमा हे चांदणे येईल ही पुन्हा, माझे तुझे गाणे परी उमलेल का पुन्हा. ही
पौर्णिमा हे चांदणे येईल ही पुन्हा. सखी शेजारिणी सखी शेजारिणी तू हसत रहा हास्यात पळे गुंफीत रहा. सखी शेजारिणी. पाडगावकर म्हणा किंवा देवकाका म्हणा किंवा खळे काका यांची तुमच्या वडिलांबरोबरची मैत्री सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचे काही किस्से सांगू शकाल का? खूप आहेत किस्से खरं. कारण माझं पण या लोकांनी लहान नसल्यामुळे बाबांबरोबर त्यांच्या घरी जायचो किंवा रेकॉर्डिंगला जायचो, तर खूप छान जमलं होतं नातं आमचं. खळे साहेबांनी मला अनिल मोहिले काकांनी सांगितलेली एक गोष्ट आहे जी फार कमी लोकांना माहिती आहे, की आपण जी चाल आज ऐकतो शुक्रताराची, ती खळे साहेबांनी बांधलेली 11वी चाल होती शुक्रताराची. बर. मी अनिल मोहिले काकांना विचारलं की म्हटलं असं का हो, तर तेच अरेंजर होते. आणि फॉर्च्युनेटली अनिल मोहिले यांच्या करिअरचं पहिलं गाण्याचं अरेंजर शुक्रतारा होतं. तर तेव्हा ते असेच करत होते खळे साहेबांना. आणि ते म्हणाले की प्रत्येक चाल इतकी छान बनवली होती खळे काकांनी, म्हणे का ते चेंज करत गेले, कळलं नाही. तुम्ही त्यांना एकदा विचारलं, म्हटलं अहो प्रत्येक चाल चांगली आहे, तुम्ही असं काय करताय? तर त्याने मला विचारलं, हा जो नवीन मुलगा आहे अरविंद, त्याचा तू आवाज ऐकलाय का? तर मोहिले काका म्हणाले नाही. म्हणे तू आवाज ऐक, तुला कळेल मी इतकी मेहनत का करतोय. त्याच्या आवाजासारखं गाणं बनत नाही तोपर्यंत मी बनवत राहील. आणि जे शेवटचं बनलं ते 11वी चाल होती. म्हणजे त्या काळामध्ये संगीतकार किती विचार करायचा एका नवीन मुलासाठी. हो ना. कमाल लोक होऊन गेले. एक लता दीदींबरोबर किस्सा होता, तो सांगाल का? लता दीदींबरोबर म्हणजे मला सांगायला खूप अभिमान वाटतो की लताबाईंनी काय नाही गायलं आयुष्यामध्ये, हजारो गाणी गायली आणि त्यांच्यासारखे सूर कधीच कोणाचे लागू शकले नाही आयुष्यात. म्हणजे बाबा तर म्हणायचे की लता मंगेशकर आणि आशा भोसले हे फक्त कलाकार नाही आहेत, तर हा चमत्कार आहे. कलाकार खूप होऊन जातात, चमत्कार सारखा होत नाही. तो दोनदा झाला आहे आणि तो आपल्या देशात झाला आहे, ही जास्ती मोठी गोष्ट आहे. तर बाबा आणि लताबाईंचं एक गाणं आहे, संधी काली अशा धुंदल्या दिशा दिशा, हृदयनाथ काकांचं म्युझिक. तर आणखी एक गोष्ट याच्यामध्ये नवीन ही आहे, नवीन म्हणजे की सांगण्यासारखी आहे की लताबाईंच्या संपूर्ण करिअरमधलं मराठी भावसंगीतातलं हे एकमेव युगुलगीत आहे. त्यांनी त्याच्यानंतर कधीच ड्युएट गायलं नाही कोणाबरोबर, ते बाबांबरोबर गायलं. त्या रेकॉर्डिंगचा किस्सा बाबांनी सांगितला होता की म्हणे आम्ही रेकॉर्डिंगला माझी रिहर्सल म्हणे झाली होती, कारण लताबाईंना इतका वेळच नसायचा की रिहर्सल पण करतील हे पण करते. शेवटी रेकॉर्डिंगला आल्या आणि आमची तिकडच्या तिकडे रिहर्सल झाली आणि मग माईकवर उभे राहिलो आम्ही. त्या काळामध्ये एका माईकवर ड्युएट रेकॉर्ड व्हायचं, 2 वेगळे माईक वगैरे प्रकारच नव्हता. तर म्हणे उभा राहिल्यानंतर कळलं की बाबा जवळजवळ 6 फूट होते, 6 फूट हाईट आणि लताबाई त्या मनाने ठेंगण्या होत्या. तर रेकॉर्ड करायचं कसं? लताबाईंनी अक्षरशः एक स्टूल मागवलं तिकडे, त्या स्टूलावर त्या उभ्या राहिल्या आणि मग ते गाणं रेकॉर्ड झालं. पण बाबा हा किस्सा सांगताना हे पण सांगायचे की जरी लताबाईंना माझ्या हाईटला मॅच करायला स्टूल घ्यावं लागलं त्या दिवशी, तरी त्यांच्या स्वरांना मॅच करणारा आवाज आज तकाच नाही झाला. दादा, पाडगावकरांबरोबरचे काही अनुभव किंवा त्यांच्याबरोबरच्या काही आठवणी? पाडगावकरांनी तर माझं आयुष्य समृद्ध केलं. कारण बाबा 77 वर्षाचे असताना आणि पाडगावकर स्वतः 80 वर्षाचे असताना मी त्या दोघांना घेऊन शुक्रतारा हा कार्यक्रमाचे 55 प्रयोग केले, त्याच्यानंतर 3 वर्ष. आणि त्यांच्या दोघांची वय जास्ती असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक प्रवासात मी असायचोच, कुठेही परदेशात असो भारतात असो. आणि आम्ही तिघं एका रूममध्ये राहायचो, त्यांना कधी काही लागलं वगैरे रात्री. त्यामुळे मी इतक्या जवळून पाडगावकरांना बघितलं आहे, कमाल. म्हणजे तुम्ही मागून मिळू शकत नाही अशा गोष्टी मला मिळाल्या. तर एकदा पाडगावकर आमच्या पुण्याला वगैरे प्रयोग असला की घरी येऊन राहायचे. तर एकदा पाडगावकरांना असंच काहीतरी मोठा अवॉर्ड मिळालं होतं एक दिवस आधी, आणि त्याच्याबरोबर त्यांना 3 लाख रुपयाचा चेक मिळाला होता. तर बाबांनाही माहिती होतं. तर
पाडगावकर मला म्हणाले, अरे तो चेक मला मिळालाय काल, तो म्हणजे या वयात सुद्धा त्यांना एकमेकांबरोबर अशी मैत्रीण असं काहीतरी वेगळं होतं की त्यांना त्या बाबांना दाखवून चिडवायचं होतं अच्छा. की मला 3 लाख रुपये मिळाले. अच्छा. मला म्हणे तो चेक दे माझा दाखव. तो चेक अक्षरशः बाबा चहा पित होते, अक्षरशः असं गेले आणि बाबांसमोर असं ठेवला, अरू मला काल 3 लाख रुपये मिळाले. तर बाबा म्हणाले, पाडगावकर साहेब तुम्हाला इतके अवॉर्ड्स आणि इतके पैसे मिळतात, मलाही द्या कधीतरी थोडेसे. तर पाडगावकर काय म्हणाले, पाडगावकर म्हणाले की अरू मी म्हातारा झालोय, वेडा नाही झालोय अजून. त्यांचं नातं म्हणजे बाबा त्यांना गुरुस्थानी मानायचे, मित्राच्या स्थानी मानायचे आणि वडिलांच्या स्थानी पण मानायचे. फारच कमाल नातं होतं ते. वा. तुम्ही प्रोड्युसर सुद्धा आहात. सो हा कार्यक्रम प्रोड्यूस करताना तेव्हाचे काही किस्से आहेत का? कुठला म्हणजे बाबा आणि पाडगावकरांचा की कुठलाही कार्यक्रम? कुठलाही कार्यक्रम. बाबा आणि पाडगावकरांचा कार्यक्रम जेव्हा मी ठरवलं करायचं, तेव्हा मी अक्षरशः प्रोफेशनल माणसासारखं कॉन्ट्रॅक्ट बनवलं दोघांबरोबर. बर. तेव्हा असं ठरलं की आम्ही 20 ते 25 कार्यक्रम एकत्र करू. तसा मी कॉन्ट्रॅक्ट बनवून बाबांची सही घेतली आधी आणि मी तो पेपर घेऊन पाडगावकरांकडे गेलो हे दाखवायला की बाबांची सुद्धा मी कॉन्ट्रॅक्टवर सही घेतली, तर तुम्ही पण प्लीज कॉन्ट्रॅक्ट साईन करा. तर मी त्यांच्यासमोर ठेवलं. मला म्हणे हे काय? म्हटलं अहो आपण जो कार्यक्रम सुरू करणार आहोत ना त्याचा एक छोटासा कॉन्ट्रॅक्ट आहे. म्हणे कॉन्ट्रॅक्ट लागतो तुला माझ्यावर काम करायला? म्हटलं असं नाही हो, प्रोफेशनल काम शिकलोय म्हटलं टेलिव्हिजनकडून मी, तर सही करून द्या फक्त. त्यांनी सही केली पटकन आणि मी त्यांना म्हटलं आजच विचारून टाकूया. म्हणजे त्यांना विचारलं, म्हटलं पाडगावकर का तुम्हाला साधारण किती पैसे एक्सपेक्टेड आहेत एका प्रयोगाचे? तर ते एकदम अक्षरशः रागावल्यासारखे माझ्याकडे बघितलं, कारण आमचं नातंच असं पैशाचं नव्हतं कधी. आणि तर मी म्हटलं प्लीज मला सांगा, कारण मी कार्यक्रम विकणार आहे, मी कार्यक्रम काही स्वतः तिकीटं लावून प्रत्येक वेळेस करीन असं नाही, तर मला कोणाला तरी विकायचं तर मला अंदाज यायला पाहिजे तुमच्या सगळ्या गणिताचा. तर ते मला म्हणाले की हे बघ, मला लोक 4 ते 5 हजार रुपये देतात एका कार्यक्रमाचे, आणि मला खरंच वाईट वाटलं की इतक्या मोठ्या कवीला 10 वर्षापूर्वी का होईना पण फक्त तुम्ही 5,000 रुपये देत होता. आज तुम्हाला लाख लाख रुपये कवी मागतात आणि हात जोडून उभे राहतात तरी लोक. मला असं मी म्हटलं, माझ्या तोंडून पटकन निघून गेलं. म्हटलं मी तुम्हाला 10,000 रुपये एका कार्यक्रमाचे देईन. तर ते असे चमकलेच. काकू बाजूला बसले होता, त्यांची मिसेस म्हणजे अगं हा बघ काय म्हणतोय, 10,000 रुपये देणारे मला एका कार्यक्रमाचे. म्हणजे त्यांना आतून आनंद पण झाला होता आणि असं वाटत होतं की आपण एखाद्याला 5,000 सांगतो आणि तो 10,000 म्हणतो. बहुधा अशी पहिली व्यक्ती त्यांच्या आयुष्यातली असावी, म्हणून तो वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता. पण मला त्यामुळे त्यांना 10,000 रुपये देऊन मला जे लाईफ मिळालं ना त्याची किंमत होऊ शकत नाही पैशामध्ये. नवा शुक्रताराचा पहिला कार्यक्रम कुठे झाला आणि त्याची काही आठवण आहे का? नवा शुक्रताराचा पहिला कार्यक्रम मुंबईतच झाला आणि लकीली बाबा असताना तो झाला. कारण माझी इच्छा होती की बाबांनी त्याला जरी अप्रुव्हल दिला असेल तरीसुद्धा त्यांनी तो बघावा, आणि त्यांनी तो कार्यक्रम बघितला आणि त्यांना प्रचंड आनंद झाला. कारण आपण गाऊ शकत नाही आहोत आता. हे जे दुःख म्हणजे आपण स्टेजवर अनेक वर्ष काम 52-53 वर्ष काम केल्यानंतर आपण स्टेजवर जाऊ शकत नाही आहोत. हे दुःख आणि आपलाच मुलगा काहीतरी आपल्याच गाण्यांचा कार्यक्रम करून आपल्याला आनंद देतो, हे सुख, हे दोन्ही मी बघितलं त्यांच्या चेहऱ्यामध्ये आणि त्यांनी खूप तारीफ केली. आणि आजही मला इतके प्रयोग झाले, कुठल्या तरी एका गाण्याला प्रत्येक प्रयोगामध्ये असं जाणवतं की ते येऊन बसलेत कुठेतरी आणि सांगतायत की असंच छान चालू दे. क्या बात आहे. ते बाबा म्हणून कसे होते? कमाल होते. म्हणजे ते माझे मित्र पण होते. मी मित्र फार नंतर झाले, कारण कधी आयुष्यात एका पर्टिक्युलर वयापर्यंत त्यांच्याशी घाबरूनच बोलायचो. म्हणजे आम्ही म्हणजे ते कधीही असं ओरडून वगैरे बोललेत असं कधीच नाही झालं, पण त्यांना जे नाही आवडायचं ते डोळ्यांनी कळायचं किंवा खूप आवडलं तर ते खूप प्रेमाने सांगायचे. एक माझ्या आयुष्यातला असा किस्सा आहे की जो माझ्यासाठी कुठल्याही अवॉर्डपेक्षा मोठी गोष्ट आहे.
एकदा बाबा दिल्लीला गेले होते आणि दिल्लीहून परत आले आणि मी घरी होतो ना, मी दरवाजा उघडला. मला मला पकडलं अक्षरशः आणि म्हणे 2 मिनटं थांब, कुठे जाऊ नको, तुला काहीतरी सांगायचं आहे. म्हणून त्यांनी मला बसवलं आणि सांगितलं, म्हणे मी माझ्या मित्राकडे गेलो होतो दिल्लीला, तर तिथे कोणीतरी व्यक्ती आली होती, नॉन महाराष्ट्रीयन होती. तर माझी म्हणे ओळख माझ्या मित्रांनी करून दिली की ये मेरे दोस्त हैं, मुंबई से आए, अरुण दाते इनका नाम, और बहुत बड़े सिंगर है. तर त्याला नॅचरली माहिती नव्हतं कोण अरुण दाते. तर त्याने काय विचारावं बाबांना, वो सारेगामा वाले अतुल दाते उनके आप कौन लगते हैं. क्या बात आहे, ह्याच्यापेक्षा मोठी पदवी मला नाही मिळू क्या शकत बात, आयुष्यात. वा वा वा. आणि ते खूप अभिमानाने सांगत होते ही गोष्ट. मी त्यांना पटलं होतं की अरे आपल्या मुलांनी काहीतरी चांगलं केलं आयुष्यात. वा. तुम्हाला छान वाटलं असेल ना. हो. प्रश्नच येत नाही. एवढी हळूवार गाणी गाणारे तुमचे वडील कधी चिडायचे, रागवायचे का? नाही, कधी. मी म्हटलं ना की त्यांचं डिस्प्लेजर त्यांच्या चेहऱ्यावर होतं. त्यांना नाही आवडलं हे चेहरा बघितला बस, त्याच्यानंतर काही बोलायचं नाही. अच्छा. कधीच ओरडायचं असं नाही. कधीच नाही. म्हणजे मी तरी लोकांवर पण कधी अनेक वेळा असं व्हायचं की कार्यक्रमाला चाललो आहे आम्ही आणि कुठेतरी ट्रॅफिकमध्ये अडकून गेलो. एकदा असंच आम्ही पनवेलला चाललो होतो, खूप पावसाचे दिवस होते आणि खूप अलीकडे अडकलो होतो, वाशीच्या बहुतेक अलीकडे. आणि कार्यक्रम 9चा होता आणि आम्ही वाशीला जवळजवळ 9:15 वाजले होते. ओ. बरं, त्या मोबाईल वगैरे काही प्रकार नव्हता तेव्हा. तर काय करायचं म्हणून मग मी उतरून कुठून तरी लँडलाईननी आईला फोन केला आणि आईला सांगितलं की त्यांचा एखाद्या वेळेस आयोजकांचा फोन येईल, तर त्यांना सांग आम्ही पावसात अडकलो आहे. तर असं करून परत आलो गाडीत आणि बघितलं तर सगळे म्युझिशियन्स माझ्यासकट सगळ्यांची चलबिचल चालली की अरे आपल्याला पोचायला पाहिजे. आणि बाबा शांत बसले होते. तर एका वादकाने त्यांना विचारलं, दादा साहेब तुम्ही कसं काय इतकं शांत बसला. त्यामुळे मला सांग, मी भयंकर रागवून चिडवून डिस्प्लेजर दाखवून आपण पोचणारच का तिकडे? नाही पोचू शकत. तर आपण जेव्हा पोचू तेव्हा कार्यक्रम, लोक असतील तर कार्यक्रम करू. आणि अक्षरशः आम्ही 10:30ला पोचलो आणि 10:30 ते 1:30 प्रेक्षक बसलेले होते तिकडे. त्यांच्या गाण्याची किमया होती आणि त्यांच्यासाठी लोक थांबले होते. म्हणजे रागवून चिडवून काही वेळेस काही होत नाही. आता बऱ्याच वेळा माझं तरी असं होतं की मी कधीतरी खूप अनरेस्ट होतं की आपल्याला नाही पाहिजे तसं नाही मिळालंय, पण मग त्यांची आठवण येते कधीतरी. चूक आपली कळते आपल्याला उशिरा. तुम्हाला काय वाटतं की बाबांमधलं तुम्ही काय घेतलेत, कोणते गुण घेतलेत? शक्यच नाही. माझ्या आजोबांकडून, माझ्या काकांकडून, माझ्या वडिलांकडून जर माझ्याकडे काही आलं असेल आणि माझ्यामध्ये जर काही चांगलं असेल ते सगळं त्यांचं आहे. जे वाईट समजा दिसलं तर ते माझ्या एकट्याचं आहे असं मानतो मी. पण म्हणजे आपण जेव्हा आपल्या कुटुंबाबरोबर असतो किंवा आपल्या नातेवाईकांबरोबर असतो तेव्हा असं कधीतरी होत असेल ना की हे सेम बाबांसारखा वागला किंवा सेम बाबांसारखा बोलला. फोनवर असं खूप होतं. बाबांचे अनेक मित्र आजही मला म्हणतात की अरे यार तू किती आरूसारखं बोलतो. आमच्या इंदोरची ती अरे यार वगैरे म्हणण्याची, मुलाला सुद्धा यार म्हणतात तिकडे. तर ती पद्धत आहे. म्हणजे यार खूप आठवण येते आरूची, तुझं एक्झॅक्टली बोलणं आरूसारखं. किंवा आज मी कार्यक्रम करतो नवा शुक्राचार, त्याच्यात मीच निवेदन करतो, मीच बोलतो. तर खूप लोक असे ज्यांनी बाबांना बघितले, भेटलेत, असे लोक येऊन मला सांगतात की तुम्ही एक्झॅक्टली त्यांच्यासारखं बोलता. तर मी त्यांना सांगतो की फक्त बोलणं आहे, गाणं नाही त्यांच्यासारखं. कितीतरी लोक मी असे बघितलेत जे 70-75 वर्षाचे लोक आहेत, जे मला येऊन नमस्कार करतात. तर मला फार आश्चर्य वाटतं की असं काय प्रकार. ते सांगत नाही हो, दातेसाहेबांना नमस्कार करायचं राहून गेलं म्हणून आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. अरुणभाई यांचा मित्र परिवार सुद्धा खूप मोठा होता ना? प्रश्नच नाही. त्याच्या काही आठवणी आहेत? बाबांचे एक खूप बालपणीचे मित्र म्हणजे सलमान खान यांचे वडील सलीम खान. अच्छा. ते एकत्र इंदोरला वाढले, ते पण इंदोरचे आहेत. अच्छा. इव्हन सलमान खानचा जन्म सुद्धा इंदोरचा आहे, म्हणजे इतके ते इंदोरचे होते. तर एकदा सलीम खान यांनी काय केलं, त्यांचा एक पिक्चर होता कब्जा नावाचा, संजय दत्त वगैरे होते. त्यामध्ये त्यांनी त्या पिक्चरमध्ये सगळी नावं कॅरेक्टरची आपल्या मित्रांची नावं दिली. अच्छा. आणि एका ऑनेस्ट होम मिनिस्टर आकाश खुरानाने ते काम केलं.
त्याचं नाव अरुण दाते दिलं त्यांनी. अच्छा. तर खूप वर्षांनी जेव्हा मला कधी भेटले मध्ये, हां. तेव्हा मी त्यांना विचारलं, म्हटलं सलीम अंकल ये कैसे आपने सोचा. हां. तर ते अरुण दादा म्हणायचे, कारण बाबा त्यांच्यापेक्षा मोठे होते. तर म्हणे यार अरुण दादा को हमने ऐसा ही ऑनेस्ट देखा है हमेशा. तर माझ्यासाठी असं वाटलं की अरे एक मित्र जेव्हा तुमची अशी तारीफ करतो तेव्हा तुम्ही खरंच तसलं असं पाहिजे. नाही तर मित्र तुम्हाला कधी असं इतकं चांगलं म्हणणं, हां. बालपणीचा मित्र जर तुम्ही असाल हां. तरच म्हणेल. खरं खरं. बरं, इतका वेळ आपण बाबांबद्दल बोलतोय, आईबद्दल काय सांगाल? बाबांचं करिअरच आईमुळे होतं असं मला वाटतं. अच्छा. आईने जर घर सांभाळलं नसतं तर इतकं मोठं करिअर, इतकं सारखं बाहेर जाणं. बरं, बाबा टेक्स्टाईल इंजिनियर होते, मार्केटिंगमध्ये होते, त्यामुळे त्यांना तिथेही परदेश दौरे असायचे खूप. अच्छा. तेही करायचे. इथे आले की मग रेकॉर्डिंग्स किंवा गाण्याचे कार्यक्रम हेही करायचे. असे फार कमी उदाहरण आहेत आपल्याकडे की ज्या माणसाने प्रोफेशनली पण करिअर केलं, नोकरी केली आणि गाणे केलं. असं आपल्याकडे मला तरी आठवत नाही दुसरं कोणी कारण एक काळ असा होता जेव्हा कलाकार म्हणजे फक्त कलाकार. आणि माझ्या आजीनी ते खूप जवळून बघितलं होतं. आणि माझ्या आजीनी माझ्या वडिलांना आणि काकांना सांगितलं होतं की तुम्ही, काका उत्कृष्ट तबला वाजवायचे आणि बाबा गायचे, तर दोघांनाही सांगितलं होतं की तुम्ही याच्यामध्ये करिअर करा, पण खूप छान आधी पहिले शिक्षण घ्या, उच्च शिक्षण घ्या, नोकरी करा आणि मग तुम्हाला जे करायचं ते करा. कारण माझ्या आजीने बहुधा खूप कलाकारांचे हाल बघितले होते. म्हणजे गाणं संपलं किंवा कला संपली की संपलं, दुसऱ्या दिवशी तुम्ही रस्त्यावर जाऊ अशी परिस्थिती होती त्या काळात. तर ते बघितल्यामुळे आजीनी ही ताकीद दिली होती दोघांना की हे केलं तरच मी तुम्हाला ते करू देईन. आणि दोघांनी ते सक्सेसफुली केले दोन्हीकडे. वा. एक शेवटचा प्रश्न विचारते तुम्हाला. अरुण दाते म्हणजे तुमच्यासाठी काय? अरे बापरे, माझं अस्तित्व अरुण दाते आहे. मी जो काही आहे तो अरुण दात्यांमुळेच आहे. म्हणजे फिजिकली सुद्धा, इमोशनली सुद्धा. आणि आता तर नवा शुक्रतारा आल्यापासून एक वेगळंच वळण आमच्या आयुष्याला मिळालेलं आहे. माझ्यासाठी सर्वस्व आहे, माझे देव आहेत ते. माझ्या घरामध्ये माझे आजोबा पण तसेच होते, माझे वडील पण तसे होते आणि मी सुद्धा तसाच घडलो आहे. हे या अर्थाने सांगतोय मी की बाबा कार्यक्रमाला जाताना किंवा परदेश दौऱ्यावर जाताना, कुठेही बाहेर जाताना मुंबईच्या, आईवडिलांच्या तस्वीरीला नमस्कार करायचे. मी कधीही त्यांना देवघरात जाताना बघितलं नाही. फक्त कार्यक्रम असायचे तेव्हा ते देवळात जायचे, अदरवाईज कधीही ते देवळात स्वतःहून गेलेले नाही. आज माझं तेच होतं की मी बाबांच्या तस्वीरीला नमस्कार करतो. मला असं वाटतं की देवाला नमस्कार केला. आणि काय बोलू मी. किती छान बोललात तुम्ही. तुमच्या वडिलांनी आयुष्यावर खूप प्रेम केलं, स्वतःही केलं आणि इतरांना सुद्धा करायला सांगितलं, शिकवलं. सो याच धर्तीवरचं एक पुस्तक मी तुम्हाला गिफ्ट करेन. अरे वा. निलिमा अमित ही जी एक लाईफ कोच आहे, रेकी हीलर आहे, थीटा हिलिंग वगैरे करते. एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य पुस्तकाचं नाव आहे. नक्की वाचून बघा. 100%. वाह, क्या बात आहे. तिने काहीतरी लिहिलं असेल तुमच्यासाठी पहिल्या पानावर. वाचून दाखवता? सत्याच्या मार्गावर चालणे हे फायद्याचे आहे, कारण या मार्गावर गर्दी कमी असते. वा वा, अगदी खरं. नाईस. थँक्यू सो मच निलिमा. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. खूप मजा आली. तुझे अनेक एपिसोड्स मी बघितले होते आणि तुला भेटायची उत्सुकता होती, या टीमला भेटायची उत्सुकता होती आणि इतकं छान वाटलं. मला असं वाटलंच नाही की मी अनोळख्या माणसं पहिल्यांदाच भेटतोय. हो, पहिल्यांदा एका अनोळख्या व्यक्तीसमोर बसलोय आणि बोलतोय, असं अजिबात नाही वाटलं मला. थँक्यू. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. थँक्यू सो मच. आणि पहिल्यांदाच तुम्हाला भेटले, पटकन दादा आलं. अधिकाराने म्हणतेस तू मला, काही हरकत नाही. तर मला असं वाटतं की हे नातं आपण कायम टिकवून अगदी 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 प्रश्नच नाही. थँक्यू सो मच. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब स्मृतिचित्र. असं म्हटलं जातं की अरुण दाते ही व्यक्ती फक्त गायक नव्हती, तर
प्रत्येक गाण्याचे ते नायक होऊन बसले आणि म्हणून लोकांना ते जास्ती भावले. स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटते गाणे, गाण्यात हृदय झुरायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे, दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे. मानवेळावुनी धुंद बोलू नको, चालताना अशी वीज तोलू नको. मानवेळावुनी धुंद बोलू